केतू हे मघा नक्षत्रामध्ये जात आहेत. कसा जाणार आहे कुंभ राशीसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. कुंभ राशीची 7.5 चालली आहे. केतू 7व्या घरात आहे. तर 7वं घर कशाला दाखवतं? 7वं घर हे बिझनेस पार्टनरला दाखवतं, तुमच्या लाईफ पार्टनरला दाखवतं, वैवाहिक गोष्टींना सुद्धा दाखवतं. त्यामुळे एक लक्षात घ्या, 7व्या घरामध्ये केतू हे डिटॅचमेंट दाखवतं. मग आता इथे काय होतं की केतू स्वतःच्याच नक्षत्रामध्ये गेल्यानंतर तिथे तो अजून जास्त ॲक्टिव्ह होतो, म्हणजे पॉवरफुल होतो. आणि मग 7व्या घरामध्ये डिटॅचमेंट होऊ शकतं किंवा खूप जास्त प्रमाणात कधी कधी हजबंड वाईफच्या रिलेशनशिपमध्ये मतभेद होऊ शकतात. किंवा जर व्यवसाय करत असाल तर पार्टनर बरोबर सुद्धा थोडेसे मतभेद होऊ शकतात. मग तुम्हाला मी सांगेन की नवीन जर व्यवसाय सुरू करायचा विचार जर कुंभ राशीच्या लोकांसाठी असेल तर काही काळ थांबा, कारण आत्ता सध्या तुमचा ना राग हा खूप अनावर होणार आहे. एक तर पहिल्या घरामध्ये राहू बसलेला आहे, त्यामुळे इथे काय होतं की राहू थोडा भ्रमित करतो, तुम्हाला खूप राग येईल किंवा तुम्ही ना चिडचिड कराल. वाईफ असेल किंवा तुमचा हजबंड असेल तर काय होतं की तुम्हाला ना खूप चिडचिड होते आणि तुम्हाला असं वाटतं की आपण वेगळे होतोय. त्यामुळे थोडं शांत राहा. रागाच्या भरात ना काही गोष्टी आपल्याला कळत नाही, आपण जसं मनाला वाटेल तसा विचार करतो. त्यामुळे इथे हजबंड वाईफच्या रिलेशनला खूप प्रॉब्लेम होईल. बिझनेस पार्टनर बरोबर सुद्धा प्रॉब्लेम होईल. जर केतू चांगला असेल तर काही चांगल्या गोष्टी सुद्धा होतील. काही पैतृक काही संपत्ती असेल तर त्याच्याकडून तुमचा लाभ होईल किंवा एखाद्याला जॉबमध्ये एक चांगली ऑपॉर्च्युनिटी सुद्धा मिळेल किंवा काही अध्यात्माकडे जास्त लक्ष तुमचं वेधलं जाईल. पण कधी कधी निगेटिव्ह गोष्टी जर असल्या तर तुम्हाला अचानकपणे खूप राग येतो. आधी शनी आहेच 7.5चा, केतू पण इथे आल्यानंतर थोडंसं वैवाहिक जीवनाला प्रॉब्लेम देतो. त्यामुळे मी सांगेन की राग अतिशय येईल, चिडचिड होईल, उगाच कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला अतिविचार कराल आणि त्याच्याबद्दल जास्त विचार करून स्वतःला त्रास द्याल आणि समोरच्याला सुद्धा त्रास द्याल. त्यामुळं मी तुम्हाला सांगेन शनी केतूचं इथे थोडंसं ॲग्रेशन तुमच्यावर जास्त असेल तर नवीन जरी लग्न कुणाला करायचं असेल तर मी सांगेन थोडंसं यावर्षी डिसेंबरपर्यंत थांबा, त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. कारण उगाचच नवीन रिलेशनशिपमध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण आपापल्या पत्रिकेनुसार सुद्धा या गोष्टी असतात. पण मी तुम्हाला सांगते त्याच्याचबरोबर आरोग्याची काळजी घेणे, उपाय जे दिले ते करणे, शांत राहा. थोडेसे काही चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत, पण थोडंसं रागावर कंट्रोल करणे आणि फोकस ठेवणे जास्त गरजेचं आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी. सो नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. सात्विक रुद्राक्ष तुम्ही घालत असाल, त्याचबरोबर उपाय दिलेत तेही नक्की करा. चांगले दिवस येतील. बेस्ट ऑफ लक.